नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचत जाईल. यानंतर होणाऱ्या बोर्ड एक्झामच्या क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. त्याही पाहण्यासाठी चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा. बोर्ड प्रश्नपत्रिका इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी. 1. भारतीय पुरातत्व खात्याचे अलेक्झांडर कर्निंगहॅम हे पहिले सरसंचालक होते. 2. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहरात उत्खनन करताना सापडले. 3. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ब भाग चुकीची जोडी ओळखून लिहा. 3 गुणांसाठी. 1. पहिल्या गटातली चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्र के आत्रे. ख या गटातली चुकीची जोडी आहे सीमा द बोल्व्हा जर्मनी. ग या गटातली चुकीची जोडी आहे लाल किल्ला उदयपूर. या तिन्ही जोड्या आपण लिहायच्या आहेत. 3 गुण आपल्याला मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी कोणत्याही 2. 1. भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा. बघा ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. व्हिडिओ थांबवून ते व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. दुसरे भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे खजुराहो, कोणार्क, अजिंठा व वेरुळलेणी, महाबलीपुरम मंदिर. तिसरे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत जॉन विल्यम फेडरिक हेगेल, व्हॉल्टियर आणि लिओपॉल्ड रांके. ब भाग आहे थोडक्यात टिपा लिहा. 4 गुणांसाठी फक्त 2. 1. वेब पत्रकारिता. 2. अभिलेखागार. 3. मायकेल फुको. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची इयत्ता 10वी इतिहासाची प्लेलिस्ट पहा. प्रश्न तिसरा सकारण स्पष्ट करा. 4 गुणांसाठी. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2. सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. 3. इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. 4. गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणून ओळखू लागले. प्रश्न चौथा. दिलेल्या उतार्याचं वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे 4 गुणांसाठी आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न. आकाशवाणी हे नाव कोणी सुचवले? कवी पंडित नरेंद्र शर्मा. उतार्यातच नाव दिलंय बघा. दुसरं. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे किती भाषा व बोलीभाषेतून कार्यक्रम सुरू आहेत? 24 भाषा आणि 146 बोली. तिसरं. आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते? शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी. प्रश्न 5वा इतिहासाचा सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 6 गुणांसाठी. 1. ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले? 2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. 3. व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हणतात. त्यानंतर राज्यशास्त्र. प्रश्न 6वा. योग्य पर्याय निवडा. 2 गुणांसाठी. 1. डॉक्टर राजेंद्र सिंह राणा हे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जातात. 2. भारतात 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला
आहे. प्रश्न 7वा, चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा 4 गुणांसाठी. 1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. 3. पहिले दोन्ही उदाहरणं बरोबर आहेत. 3रं उदाहरण, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. चूक. त्यानंतर प्रश्न 8वा, संकल्पना पूर्ण करा. राष्ट्रीय पक्ष आणि माहितीचा अधिकार, दोघांपैकी एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची, म्हणजे व्याख्येसारखं माहिती लिहायची. ब भाग, संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिलं, लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये. 1. प्रामाणिक व चारित्र्यवान. 2. विश्वासू व नम्र. 3. कार्यक्षम. आणि 4. जनतेची कदर करणारा. दुसरा, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष. प्रश्न 9वा, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतीही 1-2 गुणांसाठी. 1. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात झालेल्या स्त्रियांच्या चळवळीचे बदललेले उद्देश सांगा किंवा निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास राज्यशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.